युद्धाचा हॉटेल व्यावसायिकांना फटका बसलेला आहे। पुण्यातील आंबेगावामध्ये व्यावसायिक अडचणीमध्ये आलेले आहेत। हॉटेल व्यावसायिकांचा चुलीवर स्वयंपाक आता सुरू झालाय। हॉटेलच्या मेन्यूमधून अनेक पदार्थ गायब झालेले आहेत। गॅसचा तुटवडा निर्माण झाला आणि त्याच्यामुळेच अनेक हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर अन्न शिजवायला सुरुवात केली आहे। पुण्यातील आंबेगावात देखील व्यावसायिकांना फटका बसलाय, त्यामुळे चुलीवर स्वयंपाक केला जातोय। हॉटेलच्या मेन्यूमधून अनेक पदार्थ गायब देखील झालेले आहेत। या संदर्भात हॉटेल मालकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। हॉटेल व्यावसायिकांवरती आता चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे। मी सध्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात आलेले। आपण या ठिकाणी जर पाहिले तर शहरी भागात सुद्धा आता चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे। एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर गॅसच मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांवरती हे मोठं संकट उभं राहिल्याने या ठिकाणी आता अशा कोळशाच्या आणि लाकडी चुलींवरती या ठिकाणी स्वयंपाक केला जातो। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे हॉटेलचे मालक आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? आता गॅसची एवढी अवघड परिस्थिती आहे की हॉटेल बंद करायची पाळी आलेली आहे। पण आम्हाला जेवढे मेनू देता येतील ना तेवढे मेनू चुलीवरती बनवतोय आणि तेच हे करतोय। आता आजच्या दिवस पुरण एवढाच आमच्याकडे गॅस शिल्लक आहे। का 3 दिवस झाला आम्ही चुलीवरती बरेचसे मेनू बनवतोय। गॅसचाच पुरवठा होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांवरती या ठिकाणी चुलीवरती जेवण बनवण्याची वेळ आलेली आहे। मात्र या मेनू मध्ये सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात कमी करण्यात आलेले आहे। जे काही मेनू आहेत, ज्या चुलीवरती भाज्या बनवणे शक्य आहे त्याच भाज्या सध्या हॉटेलमध्ये मिळत आहेत। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।